मालिनीला आला काव्यावर संशय। नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की काव्या घरी आलेली असते। तिने पार्थचं घड्याळ रिपेअर करून आणलेलं असते। ती तिच्या बॅगेतून ती काढते आणि त्या घड्याळाकडे बघत असते। ती खूप खुश असते। तेवढ्यात ती म्हणते की चला घड्याळ रिपेअर झालं, आता बोका येऊ दे घरी, त्याला मस्तपैकी सरप्राईज देते। तेवढ्यात तिला आठवतं की अरे ते येतच असतील, हे लपून ठेवायला हवं, नाहीतर त्यांना उगाच दिसेल। तेवढ्यात काव्या घड्याळ ठेवण्यासाठी तिच्या कपाटाकडे जाते। ती घड्याळ लपवत असताना मालिनी तिथे येते। मालिनी म्हणते की काव्या, तेवढ्यात काव्या तिला बघून खूपच टेन्शन मध्ये येते आणि पटकन कपाटाचा दरवाजा बंद करते। तेवढ्यात मालिनी म्हणतीये की अगं एवढी का घाबरतीयेस, मीच आहे, नंदिनीने लेप पाठवून दिलाय ग। काव्या म्हणते मग तुम्ही कशाला आला, मला हाक मारली असती, मी आली असते ना। काव्या खूपच टेन्शन मध्ये आहे, ती पटकन जाऊन पाणी पिते। तेवढ्यात मालिनी म्हणते की अगं एवढं काय आहे त्यात, नंदिनी काम करत होती ग, म्हणून तिला म्हणलं राहू दे, मी देऊन येते तिला। काव्या म्हणते अच्छा। तेवढ्यात मालिनीचं लक्ष काव्याच्या पुस्तकांकडे जातं। त्या पुस्तकांमध्ये गुलाब ठेवलेलं असतं। मालिनी म्हणते की एवढं फ्रेश गुलाब असं पुस्तकात का ठेवलंय, आणि हे गुलाब तुला कोणी दिलं? काव्या घाबरत घाबरत म्हणते की दुसरं कोण देणार आहे मला गुलाब। तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की जीवा नंदिनीला म्हणत असतो की माझी बायको माझ्या सोबत असायला हवी। तेवढ्यात नंदिनी म्हणते की मी कायम तुमच्या सोबतच आहे। तेवढ्यात जीवा म्हणतो कायम? नंदिनी हे ऐकून गप्पच असते। तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की काव्याने सांगितलेलं असतंय की मालिनीला हे गुलाब मला अनिशाने दिलंय। मालिनी अनिशाला फोन लावते आणि म्हणते इतकं सुंदर गुलाब तू काव्याला का दिलं? तेवढ्यात तिकडून अनिशा म्हणते की मी काव्याला गुलाब दिलेलेच नाहीये। त्यानंतर ना मालिनी विचारात पडते, म्हणते की अनिशा तर म्हणते मी काव्याला गुलाब दिलेलं नाहीये, आणि काव्या म्हणते की अनिशाने दिलंय म्हणून। आता नेमकं गुलाब कोणी दिलं असेल?